आर्या संघाने तयार राहायचं आहे. आर्या 11 आपण तयार राहायचं. यापुढचा सामना आपला आहे स्पार्टन्स विरुद्ध सेमीफायनलचा. पहिला चेंडू यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये पोहोचला. डावखुरे फलंदाज गोलंदाज सिद्धेश समोर अजित आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळ अजित. पहिल्या चेंडूवरती त्रिफळ अजित. टिळकनगर परिसरामध्ये रूम साठी नेहमी भानगड होत असे. रूम आपल्याला सहजासहजी मिळत नाही आणि अजित यांनी आपल्या बॅट आणि पॅड मध्ये एवढा रूम दिला. विकेटचं पतन. पहिला गडी बाद झालेला आहे केअर ग्रुप अजिंक्य संघाचा. अजित यांच्या रूपानं धाव संख्या धाव फलकावरती केवळ 1. फार उत्तम गोलंदाजी सिद्धेश चव्हाण यांच्याकडून. क्षेत्ररक्षणाची सजावट. नवीन फलंदाज हा कुशलसाठी थर्ड स्लिप म्हणा किंवा शॉर्ट थर्ड मॅन म्हणा. थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहे. त्या पाठोपाठ कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात. एक्स्ट्रा कव्हर सुद्धा सर्कल मध्ये. मिड ऑफ सर्कल मध्ये लॉंग ऑन दिसून येतोय. मिड विकेट सर्कलच्या बाहेर आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आत. अशा प्रकारचं क्षेत्र रक्षण. यावेळेला मात्र ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकूण धावसंख्या 2. एका गड्याच्या मोबदल्यात संघ केअर ग्रुप अजिंक्य रबी आणि कुशल यांना या इनिंग मध्ये आपला संघ अजिंक्य राहावा असं वाटत असेल तर केअर करावी लागणार आहे. काळजी घ्यावी लागणार आहे आणि बुद्धीच्या आधारावरती तसंच आक्रमकतेच्या आधारावरती दोघांचा तालमेल साधून धावसंख्या उभारावी लागणार आहे. सिद्धेश यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू वरती चेंडू रोखण्याचा प्रयत्न आणि मंदार निशाणा जरूर साधला होता पण अचूक ठरला नाही निशाणा. आयुष्यामध्ये सुद्धा निशाणा फार हितकारक असतो. जर तुम्ही जवळचा निशाणा साधला आयुष्यामध्ये तर चुकीचा ठरतो आणि दूरचा निशाणा साधून चुकला तरी चालेल. तुम्ही प्रगतीपथावरती असता. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या वरून बाउंड्री लाईन क्रॉस करत 4 धावा. कुशल आणि कुशल अंदाजाने हा स्ट्रोक खेळला. 4 धावा मिळालेल्या आहेत. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 7 धावांवरती. संघ केअर ग्रुप अजिंक्य. पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर नंदुभाई कदमजी, विशाल भिलयेजी, प्रशांत मापुसकरजी, अन्नू शेट्टीजी आणि बाळू सर, आपलं मनपूर्वक आभार आणि स्वागत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. 2 धावा येथे मिळतील. दोन धावा मिळाल्या. एकूण धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस 9. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केअर ग्रुप अजिंक्य
पुन्हा एकदा स्टनर संघाची एमर्जन्सी मीटिंग असावी बहुतेक. प्रेक्षकांना मीटिंग कमी पाहायला आवडते आणि फायटिंग जास्त पाहायला आवडते. मैदानावरती फाईट करा खेळाने, ना की एक दुसऱ्यांशी. कमीत कमी वेळ घ्या आणि जास्तीत जास्त खेळ दाखवा. धाव संख्या 9 एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ केअर ग्रुप अजिंक्य. रोहिणी प्रीमियर लीगचा दुसरा दिवस, रोमहर्षक सामने, प्रेक्षकांचं प्रेम, मान्यवरांचा आदर जिथे करण्यात आला. प्रत्येक मान्यवरांचं स्वागत झालं, त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं. पुन्हा एकदा तयार, आता गोलंदाजाची भूमिका निभवणारे राहुल. आणि राहुल समोर फलंदाज रबी. धावांची संख्या 9. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ केअर ग्रुप अजिंक्य. डावखुरे फलंदाज रवी यांच्यासाठी क्षेत्ररक्षण, लेग स्लिप, त्यानंतर थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण ऑफसाईड रिजनला सजवण्यात आलं होतं. आता धाव मिळालेली आहे 1. एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 10. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा होत्या. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. राहुल विरुद्ध कुशल. कुशल यांच्यासाठी क्षेत्र रक्षण, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. हा चेंडू गॅप मध्ये गेलाय पण तेवढ्याच निपुणतेने हा चेंडू रोखण्यात सुद्धा आलेला आहे मंदार यांच्याकडून. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 11 धावांवरती. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धांचा आनंद टिळक नगरचे अनेक रहिवासी घर बसल्या घेत आहेत. आज जे घर बसल्या पतिदेव या मॅचेसचा आनंद घेत आहेत, त्यांना किचन मधून अनेक वेळा पत्नींनी आवाज दिली की जरा मदत करा कामासाठी, पण आज ते काही किचनकडे वळले नाहीत. त्यांचं लक्ष केवळ आणि केवळ टीव्ही समोर युट्यूब वरती हे सामने पाहताना, रोहिणी प्रीमियर लीग पाहतानाच आढळलं. थोडासा धोका त्या पतिदेवांना सुद्धा असू शकतो. थोडीशी मदत जरूर करा. आणि यावेळेला लोकप्रिय अशी प्रतियोगिता, अशी ही टूर्नामेंट रवी यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, सर्कलमध्येच हा चेंडू रोखण्यात आलेला आहे. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 12 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहुल आहेत गोलंदाज आणि आता स्ट्राईक वरती कुशल. कुशल यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका निभावली. अनेक निर्णायक निर्णय घेण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता आणि आता फलंदाजीमध्ये सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव त्या शेजाऱ्याची आठवण करून देतात जो दर 2 दिवसाने तुमच्याकडे साखर 1 वाटी घेऊन जातो. पण ही 1 वाटी साखर महिन्याच्या अखेरीस तुमच्या बजेटवरती फार परिणामकारक ठरते. तसेच हे वाईडचे चेंडू आहेत. या धावा फार परिणामकारक ठरतात आणि संधी कॅचची, झेल टिपला गेला. कुशाल बाद होऊन तंबूत परततील. दुसरा गडी बाद. केअर ग्रुप अजिंक्य संघाची धावसंख्या
कुशाल यांच्या विकेट नंतर झालेली आहे. तेरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. माफी असावी, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज केअर ग्रुप अजिंक्यतर्फे येतील आणि वळूया मंचावरती जेथे आमच्यासोबत उपस्थित आहेत नवदुर्ग मित्रमंडळाचे सर्वे सर्व सन्माननीय नंदुभाई कदमजी. मी रोहिणी प्रीमियर लीगच्या वतीनं अण्णा सरांना विनंती करेन की आपण नंदुभाईंना सन्मानित करावं. नवदुर्ग मित्रमंडळाचे सर्वे सर्व मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण अशी भूमिका राहते, प्रत्येक निर्णय घेण्यामध्ये ज्यांचा पुढाकार असतो आणि मंडळाला या प्रगतीवरती या पायदानावरती आणण्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन मिळालं असे नंदुभाई कदमजी, संजीवजी आणि अण्णा सर आपलाही मनपूर्वक आभार. सन्मान चिन्ह ही संजीवजीच्या वतीनं त्यांना दिलं जात आहे. आमच्या सगळ्यांसाठी हा मोलाचा क्षण. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 149 चे विशाल भिलेजी आमच्या सोबत उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी अण्णा सरांना विनंती करेन की आपण या लोकप्रिय व्यक्तिमत्वांचं सुद्धा स्वागत करावं. विशाल सरांनाही येथे सन्मानित केलं जात आहे. शॉल आणि पुष्प गुच्छ त्यांना अण्णा अर्पण करीत आहेत आणि संजीवजींना मी विनंती करेन की आपणही त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवित करावं. विशाल भिलेजी आपलाही मनपूर्वक आभार. या मंचावरती उपस्थित असलेले नवदुर्ग मित्रमंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत मापुसकरजी, माफी असावी अण्णू शेट्टीजी, उपशाखा प्रमुख प्रशांत मापुसकरजी आणि हितचिंतक बाळू कोचरेकरजी, आपलंही मनपूर्वक स्वागत. वळूया सामन्याकडे जेथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15, 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुपारची जरी वेळ असली तरी प्रेक्षकांच्या संख्येमध्ये कमी झालेली नाही आहे. मैदानाच्या कोपऱ्यामध्ये जेथे सावली आहे त्या सावलीमध्ये विसावत रोहिणी प्रीमियर लीगचे लाडके प्रेक्षक ज्यांनी या स्पर्धेला येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली अशा सर्व प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून मोबाईल्स आणि टीव्ही वरती जे सामने पाहत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा सुद्धा आभार. मंचावरती येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं, आयोजकांचं आणि प्रायोजकांचं, अंपायरिंग पॅनल, यूट्यूब टीम, स्कोरिंग पॅनल, आपलंही मनपूर्वक आभार. वळूया सामन्याकडे जेथे संघ केअर ग्रुप अजिंक्यची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. येणारे नवीन फलंदाज जे रवीला साथ देतील त्यांचं नाव आशिष आणि गोलंदाज सिद्धेश. हा चांगला स्ट्रोक आहे, ड्राइव्ह केलेली आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षण चांगलं. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 17 धावांवरती. कुठलंही आयोजन प्रायोजकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होत नाही. या स्पर्धेचे अनेक प्रायोजक आहेत. एजेस बिस्ट्रो, जयदीप ग्रुप,
गामी ग्रुप, महाकौल अधेसिव्ह, अन्नाज किचन, नवदुर्गा मित्र मंडळ आणि तिलक नगर पद्मशाली असोसिएशन आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार. यावेळेला मात्र राऊंड द विकेट पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात मंदारने चेंडूसाठी उघडून दिलं दार आणि मिळाला आरपीएल चौकार. धावसंख्या 21, 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 21, 2 गड्यांच्या मोबदल्यात. मंदार योग्य दिशेने त्या चेंडूकडे वळले होते पण असामान्य उसळी चेंडूने घेतली आणि चेंडू निसटला. अन्यथा मंदार हे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चुका होणार, खेळाडूकडूनच चुका होतात. माणूस बनलेलाच आहे चुका करण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळेला मात्र 1 धाव मिळाली. एकूण धावसंख्या 22, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सिद्धेश यांनी चांगली खेळ खेळलेली आहे आतापर्यंत गोलंदाजाच्या रूपानं. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक गतिशील रवी ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदलाव झाले आणि सामना पुढे सरसावतोय. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक गतिशील. आणि बादचा इशारा. थेट सिद्धेश यांच्या हातात. काही क्षणासाठी रवी यांना असं वाटलं होतं की हा बम चेंडू आहे पण बम चेंडू नव्हता. बॅटला आदळण्याआधी चेंडू जमिनीवरती आपटला होता. त्यानंतर बॅटला आदळून उसळी घेतली. एकूण धावा 22, 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे नवीन फलंदाज सागर. डावखुरे फलंदाज सागर स्ट्राईक वरती आलेले आहेत आणि कुठे ना कुठे आता धावांची गती जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न सागर आणि आशिष यांना करावा लागणार आहे कारण की 22 धावा झालेल्या आहेत. 33 माफी असावी. तिसरं षटक हे गतिशील आहे आणि आता जर धावा वाढवल्या नाहीत तर 50च्या आसपासच्या धावा कमवता येणार नाहीत. आणि येताच रिव्हर्स स्वीपचा प्रयोग. स्वच्छता अभियानचं जर प्रमोशन करायचं असेल तर या स्ट्रोकच्या क्लिपिंग्स आपल्याला दाखवावे लागतील. झाडू मारा. रिव्हर्स स्वीपचा हा खेळ जो आहे तो झाडू मारण्यासारखाच असतो. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव होत आहे. तर यावेळेला स्ट्राईक वरती सागर माफी असावी आशिष. हा चांगला स्ट्रोक आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आरपीएल चौकार. अशाच प्रकारच्या स्ट्रोकची गरज केआर ग्रुप अजिंक्य या संघाला. एकंदरीत धावसंख्या 27, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 27, 3 विकेट के पतन पर टीम केयर ग्रुप अजिंक्य इस मुकाबले में जीत हासिल करने वाली टीम अगले पायदान पर चली जाएगी, लेकिन जो टीम ये मुकाबला गवा देगी उनका सफर जो है रोहिणी प्रीमियर लीग में खत्म हो जाएगा। तो बहुत ही अहम मुकाबला, नॉकआउट का मुकाबला, करो या मरो की सिचुएशन, और इतिहास गवाह है इंसान ने तभी प्रदर्शन अच्छा किया है जब करो या मरो की सिचुएशन हो। 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात रणजीत राउंड द विकेट, आणि हा चांगला चेंडू होता. जर विकेट कीपरच्या हातातून निसटला नसता तर 1 धाव ही मिळाली नसती. धाव मिळाली 1, धाव संख्या पोहोचली 28 धावांवरती. हे चौथे षटक गतिशील. गोलंदाज रणजीत, स्ट्राइक वरती आशिष, आर्या आणि स्पार्टन्स आपण पहिल्या सेमीफायनलच्या नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. हा चांगला चेंडू, आणि यॉर्कर तुमच्या पायामध्ये पडणारा असू दे किंवा ऑफ स्टंप वरती पडणारा असू दे, यॉर्कर असतो. वाईड यॉर्कर सुद्धा एक चांगला विकल्प आहे गोलंदाजासाठी, फलंदाजांना बांधून ठेवण्यासाठी. हा सुद्धा वाईड यॉर्करच होता. हाही चांगला चेंडू, यावेळेला मात्र अपील होते आणि अंपायरचा इशारा नाबाद. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 28 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक गतिशील. प्रत्येक निर्धाव चेंडू तणाव आणि दबावाचं निर्माण करेल केअर ग्रुप अजिंक्यच्या फलंदाजांसाठी. सागर आणि आशिष यांची जोडी, आणि आता मात्र मोठे स्ट्रोक गरजेचे आहेत. रणजीत, पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा ऑफस्टंपच्या बाहेर त्यांना खेळवत आहेत, आणि रणजीत जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकत आहेत तेव्हा ध्यान त्यांचं याच्याकडेही आहे की वाईडच्या लाईनच्या बाहेर हा चेंडू जायला नवा. पुढचा चेंडू, हा चांगला चेंडू, यावेळेला मात्र ओव्हर द कव्हर्स आणि थेट हातात हा चेंडू पोहोचला होता, पण अंतिम क्षणी निसटला. अंतिम क्षणी हा चेंडू निसटला. धावसंख्या पोहोचलेली आहे 30 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथे षटक गतिशील. अनेक वेळा प्रेक्षकांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच असं वाटतं की हा सोपा झेल आहे, पण मैदानावरती खेळताना तो प्रसंग वेगळा असतो, दडपण वेगळं असतं, मनस्थिती वेगळी असते आणि छोट्या छोट्या चुकाही होतात. हा चांगला स्ट्रोक्स, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये 4 धावा. आरपीएल चौकार. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 34 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 34 रन बने 4 ओवर के समाप्ति के बाद 3 ओवर के 34 रन बने 3 विकेटों पर 4 ओवर के समाप्ति के बाद. पुन्हा एकदा मी मंचावरती उपस्थित असलेल्या, पाणी हवंय, 34 ओव्हर की समाप्ती. मी पुन्हा एकदा आमच्या सोबत उपस्थित असलेले नंदूभाई कदमजी यांना मनपूर्वक आभार व्यक्त करेन. विशाल भिलाईजी आपलाही मनपूर्वक आभार. अनु शेट्टीजी, प्रशांत महापुसकरजी आणि बाळू कोचरेकरजी
आपलाही मनपूर्वक आभार. सागर ऑन स्ट्राईक. डावखुरे फलंदाज सागर स्ट्राईक वरती आहेत. आतापर्यंतची धावसंख्या झालेली आहे 34. शेवटचं षटक. या षटकामध्ये धावा कुटण्याची गरज होती, पण पहिल्या चेंडूवरती बाद होत आहेत सागर. बॅटची कड घेत लेग स्लिपच्या पोझिशन मध्ये हा चेंडू पोहोचला. तिकडे खेळाडू तैनात. विकेटचं पतन. एकूण धावसंख्या 34. 4 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 36. 4 गड्यांच्या मोबदल्यात. हा फुलटॉस चेंडू आणि जवळजवळ गिफ्टच. 6 धावा. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. संघ केअर ग्रुप अजिंक्य. आशिष आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण अशी इनिंग खेळत आहेत. 10 चेंडूंमध्ये 23 धावांची ही इनिंग आतापर्यंत नाबाद. साथीला स्वप्नील. पुन्हा एकदा आशिष. यावेळेला स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. धावसंख्या 42. 4 गाड्यांच्या मोबदल्यात.
हा चांगला चेंडू आहे. फुलटॉस जरूर होता पण लो फुलटॉस आणि एक जबरदस्त झेल. शेवटच्या चेंडूवरती पडला विकेट. संघ केअर ग्रुप अजिंक्यची धावसंख्या 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्रेचाळीस धावांची गरज टीम स्टनर्सला विजयासाठी. 43 धावांची गरज.
शॉट RPL सिक्सर. स्ट्राइक वर सिद्धेश. नॉन स्ट्राइक एंड वरती राजू. कुशल यांच्या गोलंदाजीवरती एक उत्तुंग षटकार. त्रेचाळीस धावांचं आव्हान. या धावांचा पाठलाग करताना यावेळेला मात्र इनसाइड आउट आणि थेट हातामध्ये. थेट हातात. पहिला चेंडू जो होता तो लेग स्टंपच्या लाईनचा होता. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू तो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिला गडी बाद झालेला आहे. 43 धावांचा पाठलाग करताना पहिला गडी बाद. संघ स्पार्टन्स. हा अटीतटीचा सामना रोहिणी प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीचा सामना दोन्ही संघांसाठी. आणि खरोखरच मनमोहक असं दृश्य मैदानावरती. अनेक पाखरं आपण पाहत आहात मैदानाच्या इतस्त्र. आणि ही पाखरं सुद्धा जणू रोहिणी प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी येत असावेत. या प्रीमियर लीगचा रोहिणी प्रीमियर लीगचा आनंद गेले 2 दिवस सर्व प्रेक्षक मैदानावरती उपस्थित राहून आणि युट्यूबच्या माध्यमातून मोबाईल्स आणि टीव्ही वरती घेत आहेत. स्ट्राइक वरती राजू. एक जबरदस्त झेल. कमालीचा झेल. उत्कृष्ट झेल. या षटकामध्ये 2 गडी गमावलेले आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना संघ स्टनर्सने. दोन्ही सलामीवीर आता तंबूमध्ये आराम करतील. डावखुरे फलंदाज पद्मनाभ आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राहुल यांच्यावरती जबाबदारी. कुशल. या षटकामध्ये कुशलतेने ज्यांनी गोलंदाजी केलेली आहे. अपील या चेंडूवरती सुद्धा कुशल. या चेंडूपाठी जास्त खांदा लावला होता, जास्त गती दिली होती. यावेळेला मात्र पाहावं लागेल. ज्या स्टंपच्या वरून गेलेला हा चेंडू आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 आणि गडी बाद होण्याची संख्या 2. 43 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज
स्वप्नील. स्वप्नील. फ्लिक ऑफ द वेस्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगला प्लेसमेंट. 3 खेळाडू या चेंडूचा पाठलाग करताना आपण पाहिले. धावा मिळतील 3. एकूण धावसंख्या पोहोचेल 10 धावांवरती. राहुल यांचं हे चांगलं प्लेसमेंट होतं. आता स्ट्राईक वरती पद्मनाभ डावखुरे फलंदाज. 43 धावांचा पाठलाग करताना संघ स्टनर्स विरुद्ध केअर ग्रुप अजिंक्य. केअर ग्रुप अजिंक्यच्या गोलंदाजांना कंजूसीने गोलंदाजी करावी लागणार आहे. स्पार्टन्स आणि आर्या या पुढील सामना होईल. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांना निवेदन की आपण नाणेफेकीसाठी मंचाजवळ यावं. पद्मनाभ हा चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सर्कल मध्येच हा स्ट्रोक रोखण्यात आला. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 11 धावांवरती. 43 धावांचा पाठलाग करताना स्ट्राईक वरती राहुल. जो पहिला स्ट्रोक त्यांनी खेळला होता फार उत्तमरित्या खेळला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात पाहावं लागणार आहे जमिनीच्या समांतरच खेळतील की हवाई रास्ता. यावेळेला मात्र हवेत स्ट्रोक आणि एफर्ट साठी पूर्ण मार्क्स. चांगला एफर्ट. धावसंख्या पोहोचली 12 धावांवरती. पद्मनाभ हा चांगला स्ट्रोक. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव तेज गतीने घेण्याचा प्रयत्न आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 13. राहुल हा चांगला रिव्हर्स स्वीप आणि काही क्षणासाठी असं वाटलं की स्क्वेअर लेगच्या वरून हा स्ट्रोक खेळला गेलेला आहे पण तेवढी गती तेवढं बळ या स्ट्रोक मागे लागलं नाही. एकूण धावसंख्या 14. नाणेफेकीसाठी आर्या आणि स्पार्टन्स आपण पुढे यायचंय. आर्या आणि स्पार्टन्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ स्टनर्स 43 धावसंख्यांचा पाठलाग करताना आर्या आणि स्पार्टन्स. आर्या आणि स्पार्टन्स नाणेफेकीसाठी यायचे.
धावसंख्या 14. सेकंड स्लिप पॉइंट, कव्हर पॉइंट, डीप कव्हर पॉइंट म्हणावं लागेल. कव्हर्स आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण ऑफसाइड रीजनला. पद्मनाभ आता स्ट्राईक वरती येतील. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 15 धावांवरती. हा चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू निसटला. 4 धावा. बऱ्याच वेळेला आपण रेल्वे स्टेशन वरती पोहोचतो, ट्रेन येणार असते 1 नंबर प्लॅटफॉर्म वरती, आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मला उभे राहतो आणि नंतर अचानक अनाउन्समेंट होते ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती येत आहे. असंच काहीसं झालं. ज्या दिशेला चेंडू येत होता त्याच दिशेला खेळाडू होता जरूर, पण अचानक चेंडू स्पिन झाला आणि दुसरीकडे वळला. धावसंख्या पोहोचलेली आहे या चौकारानंतर 19. चांगली ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, यावेळेला मात्र जबरदस्त थ्रो आणि बाद. जबरदस्त फेकी. क्विक रिॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो, त्या चेंडूवरती येण्यासाठी घेतलेला जो वेळ होता तो फार कमी होता. त्यानंतर जो त्यांनी निशाणा साधला थेट गोलंदाजापर्यंत, जी फेकी दिली ती पण उत्कृष्ट, थेट हातात कुशल यांच्या आणि त्यानंतर बाद. एकूण धावसंख्या 19. 20 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या रनाच्या प्रयत्नात हा गडी बाद झालेला आहे. रोहिणी अंकल यांचं हार्दिक स्वागत. रोहिणी प्रीमियर लीग चे आयोजक आणि आयोजकांचे लाडके मित्र. या स्पर्धेसाठी रॉनी अंकल सरांची आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. रॉनी सर, आपलं हार्दिक स्वागत. स्पार्टन्स आणि आर्या यामधील नाणेफेक होईल काही क्षणांमध्ये. स्पार्टन्स आणि आर्या टीमच्या कप्तानांना निवेदन की आपण मंचाजवळ यायचे.
एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 24 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. स्पार्टन्स आणि आर्यामध्ये सुद्धा नाणेफेक होत आहे. 13 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. हा चेंडू हवेत. पहिली धाव तेज गतीने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, फक्त एक धाव. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 25. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघ स्टनर्स. आता 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावांची गरज. आर्या और स्पार्टन्स के बीच में अगला मुकाबला. स्पार्टन्स चे कॅप्टन कृपया आपण यायचे. मंचावरती उपस्थित झालेले आहेत आमच्या या उत्सवामधील प्रायोजकांपैकी एक निखिल अधेसिव्ह लिमिटेड कडून सन्माननीय नागेशजी आणि संतोषजी. महाकौल जलवीर एक दमदार प्रोडक्ट निखिल अधेसिव्ह लिमिटेडचं. आणि नागेशजी आणि संतोषजी आमच्या सोबत उपस्थित आहेत. 12 चेंडू 18 धावांची गरज. आणि बाद. पहिल्या चेंडूवरती बाद होऊन एकूण धावसंख्या 25. 5 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. नाणेफेकीसाठी यायचंय स्पार्टन्स आणि आर्या. अकरा चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. गोलंदाज रवी. चांगला चेंडू. रवी का टोच. 10 चेंडू 18 धावांची गरज.
स्टनर संघाला विजयासाठी केअर ग्रुप अजिंक्य विरुद्ध. मंदार पुन्हा एकदा चांगला चेंडू. दोन चेंडू डॉट. एकूण धावसंख्या 9 चेंडू 18 धावांची गरज. तीन चेंडू डॉट. 8 चेंडू 18 धावांची गरज. फक्त एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या 26 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 17 धावांची गरज. एकूण धावसंख्या 27 5 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्पार्टन्स आणि आर्या नाणेफेकीसाठी यायचे कृपया. सहा चेंडू 16 धावांची गरज. चार चेंडू 16 धावांची गरज. तीन चेंडू 14 धावांची गरज. तीन चेंडू 14 धावांची गरज.
RPL चौकार. तेहतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 मध्ये 10. एक चेंडू 8 धावांची गरज. केअर ग्रुप अजिंक्य संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन केअर ग्रुप अजिंक्य. हार्ड लक टीम स्टनर्स. स्पार्टन्स आणि आर्या यांच्यामध्ये नाणेफेक होईल. स्पार्टन्स